हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मित्रांनो, कसे आहात? लेट अस कंटिन्यू आवर जर्नी फर्दर. चला, आपला प्रवास पुढे सुरू ठेवूयात. तुम्ही आत्तापर्यंतच्या सर्व लेक्चर्सचा जर मन लावून अभ्यास केला असेल तर तुम्हाला आपण इंग्रजी शिकू शकू इतका आत्मविश्वास नक्कीच जाणवत असेल. If you have learned all the previous lectures, you must have at least become confident of learning English. If not, try more for learning English. तसं नसेल तर इंग्रजी शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करा. There is no substitute to hard work. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कोणतीही भाषा शिकणं आनंददायी असतं, परंतु ते तितकंच कष्टप्रदसुद्धा असतं. फक्त कठोर परिश्रमच तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. त्यासाठी दुसरा कोणताही जवळचा रस्ता उपलब्ध नाही. लर्निंग एनी लँग्वेज इज अ जॉयफुल थिंग, बट इट इज पेनफुल टू. ओनली हार्ड वर्क कॅन लीड यू टू सक्सेस. देर इज नो अदर शॉर्टकट अवेलेबल. कॉमनली यूज्ड प्रेपोजिशन्स 3. सर्वसाधारणपणे वापरली जाणारी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय शक्यतो नाम किंवा सर्वनामांच्या अगोदर येतात. ते नाम किंवा सर्वनामांचा वाक्यात असलेल्या इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात. इन फ्रंट ऑफ, समोर. देर इज अ टेम्पल इन फ्रंट ऑफ माय बंगलो. माझ्या बंगल्यासमोर एक देऊळ आहे. च्या हजेरीत, च्या समोर. द डॉक्टर स्कोल्डेड द नर्स इन फ्रंट ऑफ द पेशंट. डॉक्टरांनी रुग्णाच्या समोर नर्सची खरडपट्टी काढली. इंटू, आत, मध्ये. कम इन टू द रूम, खोलीमध्ये ये. मध्ये, नव्या स्वरूपात. शी कॅन कन्व्हर्ट फेल्युअर इंटू सक्सेस. शी कॅन टर्न फेल्युअर इंटू सक्सेस. ती अपयशाचं रूपांतर यशात करू शकते. प्लीज ट्रान्सलेट धिस फ्रॉम मराठी इंटू इंग्लिश. कृपया याचे मराठीतून इंग्रजीत भाषांतर कर. च्यामध्ये, च्यात. द चाइल्ड फेल इन टू द रिव्हर. मूल नदीत पडले. अशा प्रकारच्या रचनेत शी डिव्हायडेड द केक इंटू 4 पार्ट्स. तिने केकचे 4 भाग केले. शी डिव्हायडेड द केक इंटू 4 पीसेस. तिने केकचे 4 तुकडे केले. इनसाइड, च्यात. प्लीज पार्क युअर व्हेकल्स इनसाइड द गेट. कृपया तुमची वाहने गेटच्या आत पार्क करा. हु इज इनसाइड. आत कोण आहे. लाईक, प्रमाणे, सारखे. शी इज लाईक हर सिस्टर. ती तिच्या बहिणीसारखी आहे. नियर, जवळ, जवळपास. स्थिती दाखवताना. माय शॉप इज नियर एस टी स्टँड. माझे दुकान एस टी स्टँडजवळ आहे. जवळ येण्याची गती दाखवताना नियर टू वापरावे. जसे वी हॅव रिच्ड नियर टू वर्धा. आपण वर्ध्याजवळ पोहोचलो आहोत. जेव्हा एखाद्या दिवसाच्या, क्षणाच्या इत्यादी जवळ म्हणायचे असेल तेव्हा देखील नियर टू वापरावे. जसे वी आर गेटिंग नियर टू गणेश फेस्टिवल. आपण गणेशोत्सवाच्या जवळ जात आहोत. गणेशोत्सव जवळ येत आहे. ऑफ, चा, ची, चे. द वॉल्स ऑफ माय रूम आर पेंटेड. माझ्या खोलीच्या भिंती रंगवलेल्या आहेत. द वॉल्स ऑफ माय रूम आर कलर्ड. माझ्या खोलीच्या भिंती रंगीत आहेत. विवक्षित गुण असलेला. ही इज ए मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. तो तत्वनिष्ठ माणूस आहे. विवक्षित गुण नसलेला. इट्स ऑफ नो यूज. इट्स नॉट यूजफुल. ते उपयोगाचे नाही. संबंधीचा. इट्स अ स्टोरी ऑफ ॲडव्हेंचर. ही धाडसाची कथा आहे. च्या बाजूला. श्रीलंका इज टू द साऊथ ऑफ इंडिया. श्रीलंका भारताच्या दक्षिणेला आहे. च्या संबंधी,
च्याबद्दल यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर रूड बिहेवियर, तुला तुझ्या उद्धट वर्तणुकीची लाज वाटली पाहिजे. च्यामुळे आय एम प्राऊड ऑफ माय स्टुडंट सक्सेस, मला माझ्या विद्यार्थ्याच्या यशाचा अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ माय स्टुडंट सक्सेस, मला माझ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान वाटतो. स्टुडंट्स व स्टुडंट्स मधला फरक समजून घ्या. च्या बाबतीत ही इज स्लो ऑफ अंडरस्टँडिंग, तो समजून घेण्याच्या बाबतीत हळू आहे, त्याला लवकर समजत नाही. च्या नावाचा आवर कंट्री इज इन द कंटिनेंट ऑफ एशिया, आपला देश आशिया खंडात आहे. आपला देश आशिया नावाच्या खंडात आहे. च्याने युक्त चा भरलेला प्लीज गिव मी अ कप ऑफ टी, कृपया मला एक कप चहा दे. कृपया मला चहाने भरलेला कप दे. चा बनलेला चा बांधलेला देर इज अ ब्युटिफुल टेम्पल ऑफ स्टोन्स इन माय टाउन, माझ्या गावात दगडाने बांधलेले एक सुरेख मंदिर आहे. चा पैकी भाग अ पीस ऑफ ॲडव्हाइस फ्रॉम हिम मे प्रूव्ह युजफुल फॉर यू, त्याचा सल्ला तुला उपयोगी ठरू शकतो. च्यापासून द बॉल फेल विदिन ए यार्ड ऑफ अ फिल्डर्स रीच, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर एक यार्डापेक्षा कमी अंतरावर पडला. च्यामुळे ही डीड इट ऑफ नेसेसिटी, त्याने हे गरजेपोटी केले. च्यामुळे अशा प्रकारच्या रचनेत क्रियापदाच्या पुढे परंतु नामाच्या आधी ही डाईड ऑफ हंगर, तो भुकेमुळे मेला. चा रूपी अ शॉवर ऑफ ॲब्युजेस फ्रॉम हिज रिलेटिव्ज डिस्टर्ब्ड हिम टोटली, नातेवाईकांकडून केले गेलेल्या शिव्यांच्या वर्षामुळे तो पूर्णपणे अस्वस्थ झाला. सर्वात श्रेष्ठ असे दर्शवण्यास पुढील प्रकारच्या रचनेत रोज इज द फ्लॉवर ऑफ फ्लॉवर्स, गुलाब सर्वश्रेष्ठ फूल आहे. पुढील प्रकारच्या रचनेत इट वॉज क्लेव्हर ऑफ यू, तू हुशारी दाखवलीस. द परफॉर्मर ड्राईड अप इन द मिडल ऑफ द सीन, सादरकर्ता दृश्य सुरू असताना मध्येच विस्मरणात गेला. 5% ऑफ 1000 इज इक्वल टू 50, 1000च्या 5% 50 होतात. ऑफ बाजूला ऑलवेज कीप द इडियट्स ऑफ, मूर्खांना नेहमी दूर ठेवा. कीप ऑफ द ग्रास, गवतावरून चालू नका. थोड्या अंतरावर रस्ते, इमारती इत्यादीबद्दल. यू विल फाइंड द सिव्हिल हॉस्पिटल ऑफ मेन रोड, मुख्य रस्त्यापासून अगदी थोड्या अंतरावर तुला सिव्हिल हॉस्पिटल दिसेल. हे सिव्हिल हॉस्पिटल मुख्य रस्त्यावर नसून थोड्या आतल्या बाजूला असेल. ला सोडून यू आर वॉन्डरिंग ऑफ द पॉईंट, तू मुद्द्याला सोडून बोलत आहेस. ऑन वर टेकून, सामान्य अर्थाने. द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलावर आहे. शरीरावर देर इज अ मार्क ऑन हिज फोरहेड, त्याच्या कपाळावर एक खून आहे. भिंतीवर द क्लॉक इज हंग ऑन द वॉल, घड्याळ भिंतीवर टांगले आहे. दरवाजावर देर इज व्हाईट पेंट ऑन द डोअर, दरवाजावर पांढरा रंग आहे. शरीराच्या कोणत्या तरी भागावर देर इज अ रिंग ऑन हर फिंगर, तिच्या बोटावर अंगठी आहे. च्या दिवशी द ऑफिस विल रिमेन क्लोज्ड ऑन संडे, कार्यालय रविवारी बंद राहील. च्यानंतर ऑन रिचिंग हिज ऑफिस आय फाउंड दॅट ही वॉज ऑन लिव्ह, त्याच्या कार्यालयात पोहोचल्यावर मला तो रजेवर असल्याचे आढळले. बाजूला च्या काठावर नाशिक इज सिच्युएटेड ऑन द रिव्हर गोदावरी, नाशिक इज ऑन द गोदावरी, नाशिक गोदावरी नदीवर वसलेले आहे. नाशिक गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. विषयी च्याबद्दल द लेक्चर डिलिव्हर्ड बाय हिम ऑन सायकोलॉजी वॉज इन्फॉर्मेटिव्ह,
त्याने मानसशास्त्र दिलेले व्याख्यान माहितीयुक्त होते. च्यासाठी आय विल गो आउट ऑन माय बिझनेस, मी कामासाठी बाहेर जाईन. च्या साधनाने इंधनाने जोरावर. आय कॅन वर्क लाँग ऑन अ कप ऑफ टी अँड 4-5 बिस्किट्स, एक कप चहा आणि 4-5 बिस्किटे घेऊन मी बराच वेळ काम करू शकतो. विल यू गो ऑन फूट, तू पायी जाशील का? काही गटांचा अगर संस्थेचा सभासद असे दाखवण्यास. ही इज ऑन द कमिटी, तो समितीचा सदस्य आहे. कारण अगर कारणीभूत झालेली परिस्थिती दर्शविण्यास. आय ॲक्टेड ऑन हीज ॲडव्हाइस, मी त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागलो. धिस क्लॉथ श्रिंक्स ऑन वॉशिंग, हे कापड धुतल्यावर आकसते, आटते, लहान होते, आकुंचन पावते. 2 लागोपाठ घडणाऱ्या घटनांपैकी पहिली कारणीभूत झाली असे सुचविण्यास. ऑन सीइंग द ट्रेन कमिंग, द पॅसेंजर्स पिक्ड देअर रिस्पेक्टिव्ह लगेज, रेल्वे येत आहे हे बघून प्रवाशांनी आपापले सामान उचलले. अशा प्रकारच्या रचनेत दे आर ऑन टूर, ते दौऱ्यावर आहेत. सारीज आर ऑन डिस्प्ले, साड्या दिसण्यासाठी आणि अर्थातच विकण्यासाठी मांडून ठेवलेल्या आहेत. वी आर ऑन ड्युटी, आम्ही कामावर आहोत. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड ऑल्सो व्हिजिट speaknit.in. कृपया लाईक, सबस्क्राईब व शेअर नक्की करा व वेबसाईटही बघा. पुढील लेक्चरमध्ये भेटू. त्या लेक्चरनंतर शब्दयोगी अव्ययांचा अभ्यास संपेल. तात्पुरता निरोप घेऊयात. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट लेक्चर. द स्टडी ऑफ प्रेपोजिशन्स विल बी completed at the end of that lecture. Take care. Bye for now.